नमस्ते विद्यार्थी मित्र हो. पुन्हा एकदा यश एज्युकेशनल ग्रुप, कोपरगाव, वैजापूर, येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, वैजापूर, यश कोचिंग क्लासेस, कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी, येवला, यश अकॅडमी, वैजापूर च्या माध्यमातून मी प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्यासमोर ऑसिलेशन ह्या चॅप्टरचा ऑलरेडी काही पार्ट घेऊन आलेलो आहे आणि आता त्याच्या पुढचा पार्ट आपण त्या ठिकाणी कंटिन्यू करतोय है ना. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताल तर एखादा व्हिडिओ मधला पार्ट तुम्हाला समजला नाही तर ऑनलाईन टीचिंगचा हा एक बेनिफिट आहे की एखादा पार्ट समजलेला नाहीये तर तो आपण पुन्हा पुन्हा ऐकून समजून घेऊ शकतोय आणि नक्कीच तुम्ही या प्रोसेसमधून जात असणार ही मला पूर्ण खात्री आहे. आपण जो पूर्वीचा ऑसिलेशनचा पार्ट बघितलेला आहे तो नक्कीच तुम्ही कमीत कमी दोनदा तरी ऐका. जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांचा या चॅप्टरशी कुठल्याच प्रकारे कनेक्टेड नसेल, त्यांनी दोनदा तीनदा ऐकायला काहीच हरकत नाहीये. जे ऑलरेडी कनेक्टेड आहे काही प्रमाणात तर त्यांना काही हरकत नाही, एका याच्यात सुद्धा ते पूर्ण समजून जाऊ शकतंय है ना. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन मध्ये पिरियॉडिक मोशन, तोच रस्ता आणि तोच वेळ, अर्थला सूर्याभोवती फिरण्याकरता त्याच रस्त्यावरून पुन्हा पुन्हा रिपीट होते मोशन आणि 365 डेज लागतात. पिरियॉडिक मोशन आहे. घड्याळीचा दोलक पिरियॉडिक मोशन आहे. झोक्याची मोशन, तोच रस्ता, तोच वेळ, पिरियॉडिक मोशन आहे. त्यानंतर ज्या मोशन मध्ये एक मीन आणि दोन एक्स्ट्रीम पोझिशन असतात त्याला काय नाव दिलं आपण? ऑसिलेटरी मोशन. समजण्यापुरती डेफिनेशन, इट इज नॉट पर्टिक्युलर डेफिनेशन but we can understand the exact meaning of oscillation from these two words, that is one mean and two extreme position ना. तर त्या ज्या मोशन मध्ये असं असेल त्याला काय नाव देऊ आपण? ऑसिलेटरी मोशन. त्यानंतर मग आपण बघितलं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, हा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण बघितला होता, ज्यामध्ये एफ म्हणजे काय तर एफ म्हणजे रिस्टोरिंग फोर्स आहे. एफ म्हणजे काय सांगा? एफ म्हणजे रिस्टोरिंग फोर्स आहे आणि के म्हणजे काय आहे? दॅट इज फोर्स कॉन्स्टंट. एक्स म्हणजे काय आहे? एक्स म्हणजे दॅट इज डिस्टन्स बिटवीन मीन अँड एनी पोझिशन. जसं आपण इथं बघितलं ओ आणि पी यांच्यातलं अंतर एक्स, दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. त्यानंतर मग एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, मग फक्त मॅग्नेट्यूड घेतली तर के इक्वल टू काय येईल? सॉरी, एफ इक्वल टू काय येईल? के एक्स. मग के इक्वल टू काय येईल? एफ अपॉन एक्स. के इक्वल टू काय येईल? एफ अपॉन एक्स. त्यानंतर पार्टिकल ओ पासून बी पर्यंत गेला, ए अंतर कव्हर केलं, कारण ओ आणि बी मीन आणि एक्स्ट्रीम मध्ये असताना अंतराला आपण काय नाव दिलं होतं? ॲम्प्लिट्यूड ए. मग ओ टू बी ए, बी टू ओ ए, ओ टू ए, ओ टू बी ए, पुन्हा एकदा बी टू ओ टू बी ए, बी टू ओ, पुन्हा एकदा ए, ओ टू ए, पुन्हा एकदा ए आणि ए टू ओ, पुन्हा एकदा ए. असं 4A अंतर म्हणजे वन ऑसिलेशन. 4A अंतर म्हणजे काय सांगा? इट इज कॉल्ड वन ऑसिलेशन. लक्ष येतंय सगळ्यांना? आणि सांगा बरं, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन मीन अँड extreme position is called as the amplitude. Distance between mean and extreme position is called as the amplitude. है ना. मग आता तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात आलेलं आहे की ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतंय. तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे मीन आणि एक्स्ट्रीम मधलं अंतर. त्यानंतरचा पार्ट आपण लक्षात घेऊ. बघा आता रेंज और नेक्स्ट टर्म या ठिकाणी आपण बघतोय, इट इज कॉल्ड रेंज और पाथ लेंथ ऑफ द SHM. रेंज और पाथ लेंथ ऑफ SHM. आता एकदम सोपं लॉजिक आहे. सांगा ओ कोणती पोझिशन आहे? उत्तर आलं मीन पोझिशन आहे. बी कोणती पोझिशन आहे? उत्तर आलं
एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आणि तिसरा प्रश्न, मीन आणि एक्स्ट्रीम यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतात? ॲम्प्लिट्यूड. मग ओ आणि बी यांच्यातलं अंतर म्हणजे कोण आहे? ॲम्प्लिट्यूड. आणि ओ आणि लेफ्ट साईडला ए यांच्यातलं अंतर सुद्धा कोण आहे? ॲम्प्लिट्यूड. आता मला अंतर घ्यायचंय एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम अंतर घ्यायचंय. मित्रांनो, कोणतं अंतर घ्यायचंय मला? एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम. सांगा, एक एक्स्ट्रीम पोझिशन कोणती आहे? ए. आणि दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन कोणती आहे? बी. आणि सांगा ओ ए आणि बी मधलं अंतर किती आहे? तर दॅट इज ए प्लस ए इज इक्वल टू ट्वाईस ए. हे ना, इथं जास्त डोकं नाही लावायचं. ओ कडून बी कडे अंतर आहे उजव्या बाजूला, ओ कडून ए कडे अंतर आहे डाव्या बाजूला, म्हणून इकडं प्लस आहे, इकडं मायनस आहे. ए ए कॅन्सल, ए आणि बी मधलं अंतर झालं 0. असं डोकं लावायचं नाही. सांगा, ए आणि बी यांच्यातलं अंतर किती घ्यायचं? ट्वाईस ए. आणि या ट्वाईस ए अंतराला काय नाव द्यायचंय? तर ट्वाईस ए अंतराला नाव द्यायचंय इट इज कॉल्ड पाथ लेंथ. काय नाव देणार आपण सांगा? तर त्या ठिकाणी जे अंतर आहे तर त्या अंतराला नाव देतोय आपण पाथ लेंथ. सांगा मग पाथ लेंथ म्हणजे काय? तर पहिली एक्स्ट्रीम पोझिशन आणि दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यातलं जे अंतर आहे हे ए आणि इथून परत इतकं ए. आणि हे सांगा दोन्ही मिळून किती झालं? ट्वाईस ए. अँड धिस ट्वाईस ए डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द पाथ लेंथ. मग पाथ लेंथचा फॉर्म्युला काय आला सांगा? पाथ लेंथ इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल? पाथ लेंथ इज इक्वल टू ए प्लस ए इज इक्वल टू ट्वाईस ए. कळालंय सगळ्यांना? पाथ लेंथ काय आहे? ट्वाईस ए अंतर. ओ ए ॲम्प्लिट्यूड, ओ बी ॲम्प्लिट्यूड, ए बी पाथ लेंथ इज इक्वल टू ट्वाईस ए. कळालंय सगळ्यांना? तर हा फॉर्म्युला इथं आपल्याला लक्षात घेता येईल की पाथ लेंथ म्हणजे ट्वाईस ए अंतर. पाथ लेंथ म्हणजे काय सांगा? ट्वाईस ए अंतर, त्याला नाव द्यायचंय पाथ लेंथ. आता नेक्स्ट, हे झालं, तुम्हाला हे कळालेलं आहे. आता बघा, एक ऑसिलेशन म्हणजे काय आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सांगा, एक ऑसिलेशन म्हणजे किती अंतर? सांगा बरं, कोण सांगताय? तर एक ऑसिलेशन म्हणजे किती अंतर? तर बघा, आता इथून आपण पुन्हा एकदा क्लिअर करू. पार्टिकल म्हणजे झोका किंवा झोक्यावर बसलेला पर्सन ओ पासून निघाला बी पर्यंत आला. सांगा, त्यांनी किती अंतर कव्हर केलं? ए. परत बी पासून निघाला ए ओ पर्यंत आला, किती अंतर कव्हर केलं? ए. ओ पासून निघाला ए पर्यंत आला, परत किती अंतर कव्हर केलं? ए. ए पासून निघाला ओ पर्यंत आला, परत किती अंतर कव्हर केलं? ए. सांगा आता किती अंतर कव्हर झालं टोटल? 4 ए. कोणामध्ये? ओ टू बी, बी टू ओ, ओ टू ए, ए टू ओ. आणि एवढं 4 ए अंतर म्हणजे काय सांगा? इट इज कॉल्ड वन ऑसिलेशन. हे ना, मी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे. काही नवीन आहे का तुमच्याकरता? नाही. वन ऑसिलेशन. मग आता मला आपण याला काय नाव दिलं होतं? एक झोका. हे ना, आपण झोका ठेवतो ना की किती किती झोके घ्यायचे एकानी? 25-25 झोके घ्यायचे. तर एक झोका म्हणजे किती नेमकं? तर 4 ए अंतर. कळालंय सगळ्यांना? मग आता एक झोका पूर्ण होण्याकरता किती वेळ लागतो? म्हणजेच एक ऑसिलेशन पूर्ण होण्याकरता किती वेळ लागतो? म्हणजेच काय सांगा? 4 ए अंतर कव्हर होण्याकरता किती टाइम लागेल? आणि समजा आपण आज समजू एक झोका घेण्याकरता 2 सेकंद एवढा वेळ लागतोय, तर याला म्हणायचं पिरियड, और इट इज कॉल्ड टाइम पिरियड. एक झोका म्हणजेच काय सांगा? एक ऑसिलेशन पूर्ण होण्याकरता जो वेळ लागतो त्याला म्हणतात दॅट इज कॉल्ड पिरियड और कॅपिटल टी और पिरियडिक टाइम. मग काय येईल बघा बरं? डेफिनेशन कशी येईल? द टाइम टेकन बाय पार्टिकल. पार्टिकल म्हणजे कोण? झोक्यावर बसलेला पर्सन, ओ पासून जो निघालेला आहे. परफॉर्मिंग एसएचएम आहे ना. आणि आपल्याला माहिती ही जी पोझिशन मोशन आहे याच्यामध्ये सांगा काय कंडिशन फॉलो होती? एफ इज इक्वल टू
मायनस के एक्स ही कंडिशन जी मोशन सॅटिस्फाय करते त्या कोणत्याही मोशनला काय नाव द्यायचे आपण, एस एच एम. तर झोक्याची मोशन ही कंडिशन सॅटिस्फाय करते म्हणून ती मोशन आहे एस एच एम. आणि एस एच एम मध्ये एक झोका पूर्ण होण्याकरता जो वेळ लागतो त्या वेळेला म्हणतात टाइम पिरियड. काय नाव द्यायचंय त्याला, टाइम पिरियड. टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज द टाइम पिरियड और पिरियडिक टाइम. आणि त्याचा फॉर्म्युला इथं आपल्याला घ्यायचा आहे, तर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. तर 2 पाय आणि डिवायडेड बाय काय आहे, ओमेगा. आता ऍक्च्युअल काय असतंय बघा, आता इथं आपण जर विचार केला तर 2 पाय हा अँगल आहे आणि टी म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण होण्याकरता लागलेला वेळ आहे. पण आता प्रश्न आला ओमेगा म्हणजे काय, तर ओमेगाला नाव दिलं जातं अँग्युलर व्हेलॉसिटी. काय नाव दिलं जातं, अँग्युलर व्हेलॉसिटी और अँग्युलर फ्रिक्वेन्सी. लक्षात घ्या, अँग्युलर नॉट लिनियर. आता अँग्युलर आणि लिनियर मध्ये काय फरक आहे, अँग्युलर आणि लिनियर मध्ये काय फरक आहे सांगा. आता समजा ही मोशन आहे एका सरळ रेषेत होते, समजा ए पासून इकडे नाव दिलं आपण बी, तर याला म्हणतात लिनियर मोशन. काय म्हणायचंय सांगा, दिस मोशन इज कॉल्ड लिनियर मोशन. पण समजा आता आपण असा एक पार्ट घेऊ, समजा हे सेंटर आहे आणि एक सर्कल आहे. तर इथून पार्टिकल समजा इथं आहे आणि तो आता निघाला आणि पूर्ण सर्कल कव्हर करतोय. तर ही जी मोशन आहे सर्कलच्या अलॉंग होणारी, याला म्हणायचं सर्क्युलर मोशन किंवा इथं आपण नाव देऊ त्याला अँग्युलर मोशन. कळालं. मग आता समजा इथं एका सेकंदात कव्हर केलेल्या अंतराला व्हेलॉसिटी म्हणतात. आता इथं समजा पार्टिकल एका सेकंदात 2 मीटर अंतर कव्हर करतोय, ए पासून बी मध्ये जाताना दर सेकंदाला किती आहे, 2 मीटर. मग याला म्हणायचं व्ही, नोन ॲज द लिनियर व्हेलॉसिटी. सांगा व्ही काय झाली, लिनियर व्हेलॉसिटी. आणि इथं मात्र अँगल विचारात घ्यायचा. आता बघा हा अँगल आहे, समजा पार्टिकल इथं आहे ए पॉइंटला आणि इथून आला आता तो बी पॉइंटला. आणि त्यांनी समजा आता एक रॅन्डम घेऊ आपण, रॅडियन मध्ये मोजला जातो पण एक मी अँगल डिग्री मध्ये घेतोय है ना. समजा त्यांनी 3 डिग्री एवढा अँगल कव्हर केला, किती वेळात, एका सेकंदात. तर मग ओमेगा इक्वल टू काय आलं, 3 डिग्री अँगल है ना. काय आलं सांगा, 3 डिग्री पर सेकंद, एका सेकंदात. किंवा मग ओमेगा इक्वल टू 3. आता हे ऍक्च्युअल हा अँगल जो डिग्री मध्ये घेतला, पण इन जनरल तो कशात घेतला जातो, रेडियन. तुम्हाला माहितीच आहे रेडियन. आणि हे पण माहिती आहे तुम्हाला 360 डिग्री इज इक्वल टू 2 पाय रेडियन असतं है ना. अँगल मध्ये 2 पद्धत असतात, एक डिग्री आणि एक रेडियन है ना. तर 360 डिग्री इक्वल टू 2 पाय रेडियन. अँगल्स अँड मेजरमेंट मध्ये तुम्ही हा पार्ट बऱ्याच वेळेस घेतलेला 11वीचा चॅप्टर आहे, अँगल्स अँड मेजरमेंट है ना. मग समजा आपण रेडियन्स मध्ये समजा काहीतरी अँगल घेतलेला आहे ना, समजा आपण इथं घेऊ पाय, तर इथं काय येईल मग, रेडियन पर सेकंद. हा जो पार्ट झाला हे ना, हे 3 डिग्री म्हणजे पाय नाही हा, हे लक्षात घ्या. मी काही पण रॅन्डमली व्हॅल्यू घेतली. तर सांगा बरं, एका सेकंदात कव्हर केलेलं अंतर म्हणजे काय, लिनियर व्हेलॉसिटी. सांगा, एका सेकंदात कव्हर केलेलं अंतर म्हणजे काय, लिनियर व्हेलॉसिटी. आणि एका सेकंदात कव्हर केलेला अँगल म्हणजे काय, तर इट इज कॉल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी. कळालं. मग ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. नवीन कन्सेप्ट काही ना वाटत असेल तर ती ओमेगा आहे आणि दॅट विल बी द अँग्युलर व्हेलॉसिटी. लक्षात आलंय सगळ्यांच्या है ना. आणि फ्रिक्वेन्सी, आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एकदम झोका फास्ट मध्ये
आणि एका सेकंदात 4 झोके होत आहे. मग जर आपल्याला कोणी विचारलं की एका सेकंदात किती झोके होत आहे, तर आपण काय म्हणणार? 4 स्विंग्स पर सेकंद, 4 ऑसिलेशन्स पर सेकंद. एक झोक्याला एक ऑसिलेशन म्हणू आपण. आणि सांगा एक ऑसिलेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, वन ऑसिलेशन म्हणजे किती अंतर? 4 आहे. आणि वन ऑसिलेशन म्हणजे एक झोका. नाही ऑसिलेशन आहे, वन ऑसिलेशन म्हणजे 4 आहे अंतर, आणि एक ऑसिलेशन म्हणजे एक झोका. आणि मग एका सेकंदात समजा 3 झोके होत आहे, म्हणजे 3 वेळेस 4 हे अंतर कव्हर होत आहे. तर मग ही झाली फ्रिक्वेन्सी. एका सेकंदात किती ऑसिलेशन होत आहे? मग काय सांगा? नंबर ऑफ ऑसिलेशन इन किती वेळात? 1 सेकंद इज कॉल्ड, काय म्हणायचंय त्याला? फ्रिक्वेन्सी. मग सांगा आता फ्रिक्वेन्सी किती झाली, तर किती झोके होता एका सेकंदाला? 3. तर मग n इज इक्वल टू 3 आणि ऑसिलेशन पर सेकंद. सांगा 3 ऑसिलेशन होत आहे, मग मी इथं लिहिल ऑसिलेशन आणि पुढे काय लिहिल? पर सेकंद. पण दरवेळेस एवढं ऑसिलेशन पर सेकंद असं लिहिण्याच्या ऐवजी त्याला युनिट दिलं जातं हर्ट्झ. हर्ट्झ हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे. आणि एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. कधी कधी एफ वापरता, कधी कधी एन वापरता आहे ना. आणि इट इज द फॉर्म्युला बेस विचार केला, कन्सेप्ट बेस झालं. आता फॉर्म्युला बेस विचार केला तर एन इक्वल टू असतं 1/T. वाचायचं कसं याला सांगा? फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सांगा एन इक्वल टू काय? एन म्हणजे कोण? फ्रिक्वेन्सी. आणि इट इज द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड. कळालं? कळालं? सांगा एक झोका पूर्ण होण्याकरता जो वेळ लागतो त्या वेळेला काय म्हणतात? त्याला म्हणतात टाइम पिरियड. सांगा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे? एक झोका म्हणजे एक ऑसिलेशन. एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता जो वेळ लागतो त्या वेळेला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड पिरियड. फॉर्म्युला काय आहे? टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. सांगा ओमेगा घेताना किती टर्म आठवायच्या? 2. एक व्ही आणि एक ओमेगा. सरळ रेषेत एका सेकंदात जे अंतर कव्हर झालं मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, त्याला म्हणतात लिनियर व्हेलॉसिटी. आणि त्याच पद्धतीने एका सेकंदात जो अँगल कव्हर झालेला असतो त्या अँगलला म्हणतात अँग्युलर व्हेलॉसिटी. सांगा अँगल कव्हर्ड बाय पार्टिकल इन 1 सेकंड इज कॉल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी. and distance covered by particle in 1 second is called linear velocity. मग कोणीतरी एक विचार करत बसल, काय विचार करल? सर इथं ती सगळी मोशन सरळ रेषेत होते, मग इथं अँगलचा कुठं प्रश्न आला? बरोबर आहे, अँगलचा तर काही प्रश्नच येत नाही. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, अँगल कसे कन्सिडर केल्या जातात? तर जेव्हा पार्टिकल मीनला असेल 0 डिग्री, इथं आला 90 डिग्री, इथून परत एक मीनला आला 180 डिग्री. लक्षात घ्या, 180 डिग्री वरून आता परत ओ पासून ए ला आला तर किती आलं सांगा आता? त्या ठिकाणी 270 डिग्री. आणि ए पासून परत ओ ला आला 360 डिग्री ना. असा अँगल म्हणजे सांगा 4A हे अंतर आहे, तर त्याचा अँगल आहे 360 डिग्री. आणि 360 डिग्री म्हणजे काय सांगा? 2π रेडियन. 360 डिग्री म्हणजे काय आहे? 2π रेडियन. कळतंय का? अशा अँगल इथं कन्सिडर करायचे. सांगा ओ पासून पार्टिकल ओला आहे, किती अँगल कव्हर केला? 0 डिग्री. ओ पासून बी ला गेला, किती अँगल कव्हर केला? 90 डिग्री. बी पासून ओ ला आला, किती अँगल कव्हर केला? ओ पासून बी पर्यंत 90 डिग्री आणि बी पासून ओ पर्यंत परत 90 डिग्री. टोटल झाली 180 डिग्री. आता ओ पासून परत ए ला गेला तर ओव्हरऑल अँगल घ्यायचा. ओ टू बी 90, बी टू ओ 90 आणि ओ टू ए 90, 270 डिग्री. आणि परत ए पासून ओ पर्यंत आला तर टोटल झाला 360 डिग्री. दर सांगा
ओ टू बी 90 डिग्री, बी टू ओ पुन्हा 90 डिग्री आणि त्या ठिकाणी ओ टू बी ओ टू ए 90 डिग्री आणि म्हणजे 270 झालं टोटल आणि त्या ठिकाणी पुन्हा ए टू ओ 360 डिग्री. या पद्धतीने आपल्याला काय करायचे अँगल घ्यायचे आणि ते अँगल ऍडजस्ट करण्याकरताच या ठिकाणी काय घेतलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी ओमेगा घेतलेला आहे. ओमेगा म्हणजे एका सेकंदात कव्हर झालेला अँगल. ओमेगा म्हणजे काय, एका सेकंदात कव्हर झालेला अँगल. लक्ष येते सगळ्यांच्या. या पद्धतीने आपल्याला आता एकदा शॉर्ट मध्ये आपण एक रिव्हिजन त्या ठिकाणी कंप्लीट करू म्हणजे आपल्याला अजून पॉइंट्स लक्षात येतील. तर बघा आता या ठिकाणी ज्या मोशन मध्ये एक मीन पोझिशन असते आणि दोन कोणत्या असतात एक्स्ट्रीम पोझिशन, तर त्या मोशनला काय नाव दिलं जातं, दॅट इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. है ना. झोक्याची मोशन ही कोणती आहे, ऑसिलेटरी. सांगा इथून इतकं, इथं मी पी पॉइंट घेतला तर ओ पासून पी पर्यंतचा अंतर सांगा किती आहे, एक्स. ओ पासून समजा याला नाव देतोय, काही नाव द्या आपल्या मनाने, ए पास इथं बी नाव दिलं. सांगा ओ पासून ए पर्यंतचं अंतर किती घ्यायचं, स्मॉल ए. त्याला काय नाव देऊ आपण, इट इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. काय नाव द्यायचंय, ॲम्प्लिट्यूड. कोणातलं अंतर, ओ पासून ए पर्यंत. ठीक आहे. नंतर ओ पासून बी पर्यंतचं अंतर सुद्धा सांगा ते पण किती घ्यायचंय, इट इज ऑल्सो ए. आणि मग आता पूर्ण अंतर तर कोणापासून, ए पासून बी पर्यंत काय, ट्वाइस ए. याला काय नाव द्यायचंय सांगा, इट इज कॉल्ड पाथ लेंथ. आता वन ऑसिलेशन म्हणजे काय, पार्टिकल ओ पासून निघाला, ए पर्यंत आला, ए अंतर कव्हर केलं, ए पासून परत ओ पर्यंत आला, पुन्हा एकदा ए अंतर कव्हर केलं, ओ पासून बी पर्यंत आला, ए अंतर कव्हर केलं आणि बी पासून ओ पर्यंत आला, ए अंतर कव्हर केलं. तर सांगा ओ टू ए टू ओ टू बी टू ओ किती अंतर कव्हर केलं, 4a. याला काय म्हणायचं, वन ऑसिलेशन. काय नाव द्यायचंय, वन ऑसिलेशन. आणि द टाइम रिक्वायर्ड, बघा आता मी इथे लिहितोय, द टाइम रिक्वायर्ड कसं करता, टू कंप्लीट किती ऑसिलेशन, वन ऑसिलेशन इज कॉल्ड, काय म्हणायचंय त्याला, इज कॉल्ड टाइम पिरियड. कळालं. आता समजा झोका एका सेकंदात 4 ऑसिलेशन करतोय, तर एका सेकंदात किती ऑसिलेशन झाले त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. सांगा आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. सांगा 2 पाय अँगल आहे आणि ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. सांगा ओमेगा काय आहे, ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी. कळालं. आता सांगा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एका सेकंदात किती ऑसिलेशन होत आहे, दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. आणि फॉर्म्युला काय येईल फ्रिक्वेन्सीचा, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं सांगा, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी. कळतंय मित्रांनो, है ना. मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथं समजून सांगण्याचा ट्राय करतोय, नक्कीच ते तुम्हाला समजायला काही हरकत नाहीये, है ना. तर आता या ठिकाणी आपण now we are going to see the differential equation of SHF. है ना. आता डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे, ज्यांचं मॅथ्स मध्ये चॅप्टर झालेला असेल नसेल काही हरकत नाही, तर इथं थोडंसं फक्त टर्म लक्षात घेऊ आपण, काय टर्म आहे, है ना. तर इथं डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स आहे. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला माहित नाहीये, काही हरकत नाही मित्रांनो, माहित नसेल तरी चालेल, माहित नाहीये पण माहिती होणारच नाही का, तर माहिती होणार आहे. तुम्हाला इनामदार सर खूप चांगल्या प्रकारे डेरिव्हेटिव्हचा पार्ट समजून सांगतील
आणि नक्कीच तुमची तेव्हा चांगल्या प्रकारे तयारी होईल. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते सगळं तुम्हाला कळून जाईल. डेरिव्हेटिव्हचे वेगवेगळे फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला क्लिअर होतील. कोणत्याच बाबतीत काही अडचण येणार नाही. इथं फक्त आपल्याला डिफरन्शियल शब्दाचा अर्थ काय, तर जे इक्वेशन कोणाच्या स्वरूपात असतं, इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. हे डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तर जे इक्वेशन डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात असतं त्या इक्वेशनला काय नाव दिलं जातं, डिफरन्शियल इक्वेशन. आणि सध्या तरी तुम्हाला हे इक्वेशन पाठ करायचं आहे आणि काय अवघड नाही. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा जे माहिती आहे तुम्हाला, एक्स हे पण माहिती आहे, ओ पी अंतर हे काय सांगा, एक्स. ओमेगा म्हणजे काय, अँगल पर सेकंद. एका सेकंदात किती अँगल कव्हर झालेला आहे ना, ते ओमेगा आहे. आणि हे डेरिव्हेटिव्ह आहे. याच्या टर्म्स कशा येतात ते आपण बघू नंतर. इज इक्वल टू 0. आणि अजून एक फॉर्म्युला, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू असतं के बाय एम. मग के इक्वल टू काय सांगा, एम ओमेगा स्क्वेअर. ज्यादा टेंशन लेने का नहीं. कैसा आया ये फॉर्म्युला, अभी कैसा डिराईव्ह करने का, नो प्रॉब्लेम. काहीच टेन्शन घेऊ नका मित्रांनो. याचं हे रिलॅक्स मध्ये फक्त पाठ करा. मी तुम्हाला सांगतोय ना, पाठ करा, पाठ करा है ना. आणि ज्यांचं काही झालेलं असेल त्यांना माहिती डिफरन्शियल इक्वेशन कसं येतं. झालेलं नसेल टेन्शन घ्यायचं नाही. झालेलं असेल तरी काही खूप भारी काम झालं असं काही नाही है ना. आपल्याला इथं फॉर्म्युला लागतोय. तुम्हाला डिराईव्ह कसं करायचं माहिती असेल, ओके, इट इज बेटर. पण माहित नसेल, नाराज व्हायसारखं काही नाही याच्यात है ना. आता मला सांगा, अजून एक फॉर्म्युलाकडे मी येतोय. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय असतं, के बाय एम. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय असतंय, के बाय एम. मग सांग, एम मल्टिप्लाय नाही तर के इक्वल टू काय येईल, एम ओमेगा स्क्वेअर. आता के म्हणजे काय सांगा बरं, माहिती का नाही माहिती. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट. एम म्हणजे काय आहे, की जो पर्सन इथं झोक्यावर बसलेला आहे ना, त्याचं मास. आपण बसलेलो आहे, मग समजा आता मी बसलेलो आहे, माझं मास 70 किलोग्रॅम है ना, ते झालं यम. लक्षात येतंय. आणि ओमेगा म्हणजे अँगल पर सेकंड. झालं, टर्म्स कळाल्या. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू असतंय के बाय एम. आणि हे जे इक्वेशन आहे याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द एस एच एम. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय एम. के इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. आणि मित्रांनो, प्लीज हा फॉर्म्युला कसा आलेला आहे हे विचारण्याकरता मला फोन करू नका. का बरं, तर मला येत नाही का, येतोय. पण मला नीटच्या क्लासला तो फॉर्म्युला कसा आला हे सांगायची गरज वाटत नाही. ज्यावेळेस तुमचं थेरॉटिकली चालू होईल तेव्हा तो फॉर्म्युला तुम्हाला येणार आहे. कारण बोर्ड परीक्षेला हा फॉर्म्युला कसा आला हे 2 मार्कांकरता एक क्वेश्चन येतो. त्या क्वेश्चनचं नाव आहे डिराईव्ह द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम. असा प्रश्नच येतो. किती मार्काकरता, 2 मार्कांकरता. मग सांगा बरं, तेव्हा फॉर्म्युला डिराईव्ह होणार आहे का नाही, होणार आहे. आणि म्हणून जर आपल्याला नीटमध्ये नीट पुढे जायचं असेल तर थेरॉटिकल पार्टला मिक्स करून उपयोग होणार नाही. दुसरा मुद्दा, मला समजत नाही, मला फॉर्म्युला आल्याशिवाय माझं मनच लागत नाही, फॉर्म्युला डिराईव्ह केला नाही तर माझं जजमेंटच बसत नाही, हे काहीच नाही. याचा विचारच नाही करायचा. तरच ते सोपं जाईल आणि तरच ते लवकर होईल आणि तरच ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. कारण जर मी प्रत्येक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा म्हटला तर मग तो क्लास नीटचा राहणार नाही. तो क्लास नीट होणारच नाही, नीटचा राहणारच नाही. तर तो क्लास थेरी क्लास होईल आणि मग आपल्याला जी प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची मित्रांनो ती होणार नाही. आणि म्हणून हा फॉर्म्युला कसा आलेला आहे टेन्शन घ्यायचं नाही आणि मला पण टेन्शन द्यायचं नाही. कसा वापरायचा आहे ते क्लिअर केलं, काय आहे ते क्लिअर केलं. वाटल्यास हवं असतं ते पुन्हा क्लिअर करतो. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर हे पुढे येणार आहे आपल्याला है ना, हे बघू आपण कशा पद्धतीचा पार्ट आहे है ना. आणि ओमेगा अँगल पर सेकंड, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय असतंय,
के बाय एम. हा पण फॉर्म्युला नवीन आहे, लक्षात ठेवायचा. आणि हा एक लक्षात ठेवायचा. मग के इक्वल टू काय येईल, एम ओमेगा स्क्वेअर. आता मला सांगा ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय एम आहे, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड ओमेगा इक्वल टू काय येईल, अंडर रूट ऑफ के बाय एम. दोन्ही बाजूचं रूट घेतलं, ओमेगा स्क्वेअरचं रूट काय येईल, ओमेगा. आणि के बा अंडर रूट ऑफ के बाय एमचं रूट काय येईल, के बाय एम. कळालं. एम म्हणजे मास, मास ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. है ना. तुम्हाला टर्म्स लक्षात घेत चालायचे आहे. अवघड काही नाही मित्रांनो, सर्व काही सोपं आहे जर तुम्ही त्याचा त्या पद्धतीने विचार केला तर. निगेटिव्ह विचार नका करू, पॉझिटिव्हली टेक इट पॉझिटिव्हली, है ना. तर ते सर्व सोपं आहे, काहीच अवघड नाही त्याच्यात. लक्षात आलेलं आहे. तर नेक्स्ट पार्टकडे त्या ठिकाणी आपण बघा आता, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट एनी पोझिशन परफॉर्मिंग एस एच एम. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट एनी पोझिशन परफॉर्मिंग एस एच एम. बघा आता आपल्याला हे माहिती आहे, सांगा बरं ही कोणती पोझिशन आहे, तर ही पोझिशन आहे. ऑलरेडी तुम्हाला आता माहिती आहे, दिस इज द मीन पोझिशन. कोणती पोझिशन आहे सांगा, मीन पोझिशन आहे. आणि आता थोडा इथे लक्षात घेऊ. बघा आता कोणती पोझिशन माहिती आहे आपल्याला, सांगा बरं कोणती पोझिशन मीन पोझिशन आहे, तर ओ इज द मीन पोझिशन. जजमेंट बसलेलं नाही, कलर बदलून घेऊ. बघा ओ इज द mean position, M is the extreme position, then N is also extreme position. तर आता ही P आहे, याला म्हणायचं एनी पोझिशन. तुम्हाला आता फार महत्वाचे आहे, सांगा ओ कोणती, मीन पोझिशन. M अँड N सांगा कोणत्या पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. लक्ष येत आहे ना, एक्स्ट्रीम पोझिशन. आणि पी कोणती आहे, तर पी इज द एनी पोझिशन. कळतंय का नाही, पी कोणती पोझिशन आहे, एनी पोझिशन. ह्या फार महत्वाचा पॉइंट आहे, काय अवघड नाही, सोपं आहे, पण इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हे ना लक्षात येऊ शकतंय ना. सांगा ओ कोणती, मीन. यम आणि एन आपण ए बी जे वाटेल ते, इथं यम आणि एन घेतलं, मग सर तिथं ते ए आणि बी घेतलं होतं, मग इथं यम आणि एन कसं काय आलं, काही टेन्शन नाहीये. कोणी यम आणि एन घेईल, कोणी ए आणि बी घेईल, काही अडचण नाही त्याच्यात. लक्ष येत आहे ना. आणि पी एनी पोझिशन. तर सांगा आता मित्रांनो, ओ आणि यम, यम सांगा अंतर किती, ए. ओ आणि एन अंतर किती, ए. ओ आणि पी अंतर किती, एक्स. माहिती का नाही माहिती, सगळ्यांना माहिती आहे ना. अंतर कसे घ्यायचे, काय करायचं, हे सर्वांना माहिती आहे. मग आता व्यवस्थित लक्षात घ्या सर्वांनी. सांगा आता, जर ओ आणि पी मधला अंतर एक्स आहे, समजा हा पी पॉइंट इथं आहे, म्हणजे पी पॉइंट कोणा जागेवर आहे, ओच्या जागेवर आहे. सांगा ओ पासून मोजलेलं अंतर म्हणजे एक्स आहे. प्लीज हे सर्वांना लक्षात घ्या. कुठून मोजलेलं अंतर, ओ पासून मोजलेलं अंतर म्हणजे काय आहे, एक्स आहे. पण समजा ओ पासून पी पर्यंतचं अंतर, ओ पासून पी पर्यंतचं अंतर काय आहे, एक्स आहे. पण समजा पी ओच्या जागेवर आहे, पी कुठे आहे, ओच्या जागेवर आहे, तर सांगा एक्स किती होईल, एक्स इक्वल टू 0. हे आलं.
ॲट मीन पोझिशन. कळालं? समजा आता हा पी पॉईंट इथं न राहता इथं आहे. कोणा जागेवर? यमच्या. तर सांगा बरं. मग समजा पी पॉईंट हा ओच्या जागेवर आहे, तर ओ पी हे अंतर ज्याला आपण एक्स म्हणतो ते किती होईल? 0, म्हणजे मीन पोझिशन. समजा पी हा पॉईंट कोणा जागेवर आहे? यमच्या जागेवर आहे. सांगा मग. आता पी पॉईंट इथं आहे, हा ओ पॉईंट इथं आहे, तर ओ पासून यम म्हणजेच ओ पासून पी. आता नवीन पद्धतीने तर सांगा कोणासारखं झालं आता? ओ एम इज इक्वल टू ओ पी इज इक्वल टू ए. बघा, इथून उजवीकडे असेल तर प्लस ए घ्या आणि डावीकडे असेल तर मायनस ए. सांगा, ओ पासून एम पर्यंतचं अंतर प्लस ए आणि ओ पासून एन पर्यंतचं अंतर मायनस ए. अंतर अपोजिटला आहे म्हणून मायनस ए, बाकी काही नाही, का अंतर निगेटिव्ह नाही. ते कळालं हे सगळ्यांना? तर याला म्हणायचं, हे महत्वाचं आहे. बघा, सांगा, जेव्हा ओ पी हा पॉइंट कोणा जागेवर आहे? ओच्याच, तेव्हा एक्स किती घ्या? 0. आणि जेव्हा पी हा पॉइंट कोणा जागेवर आहे? यमच्या, तेव्हा एक्स किती घ्या? प्लस ए. आणि जेव्हा ओ हा पॉइंट यांच्या जागेवर आहे, सॉरी पी हा पॉइंट यांच्या जागेवर आहे, तर मग एक्स इक्वल टू किती घ्या? मायनस ए. आणि दोन्ही मिळून एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए. कळालंय सगळ्यांना? तर या पद्धतीने आपल्याला हा पार्ट लक्षात घेत चालायचं आहे. ठीक आहे. आता बघा, आता मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे अँगल कसे घ्यायचे आहे ना. आपल्याला काय घ्यायचे? अँगल. तर अँगल कसे घ्यायचे त्याचा आपण इथे विचार करू. अँगल कसे घ्यायचे सांगा. आता अँगल बघा व्यवस्थित. मग सांगा, पहिले तुम्ही हे लक्षात घ्या, अँगल कशात असता? डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये. ठीक आहे. आता बघा अँगल कसे घ्यायचे असतात लक्षात घ्या. ओ पासून पार्टिकल निघाला तर पार्टिकल पहिले ओला आहे, समजा ओ पॉइंटला. पार्टिकल कुठं आहे? ओ पॉइंट. नंतर ओ पासून तो जाणार आहे यमला, यम पासून परत येणार आहे ओला, ओ पासून जाणार आहे यनला आणि यन पासून परत ओला. हे काय होईल सांगा? वन ऑसिलेशन. एवढा सगळा प्रकार जर पार्टिकलनी केला तर त्याला नाव द्यायचं एक ऑसिलेशन. आता बघा, पार्टिकल ओला आहे इथं, व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. तर अँगल किती आहे? 0 डिग्री किंवा 0 रेडियन है ना. अँगल किती आहे? 0 डिग्री किंवा 0 रेडियन. आता ओ पासून निघाला यम पर्यंत आला, व्यवस्थित लक्षात घ्या. अँगल कव्हर झाला 90 डिग्री आणि रॅडियन्स मध्ये 90 डिग्री म्हणजे असतं π/2 रेडियन. यम पासून निघाला परत ओ पर्यंत आला म्हणजे परत 90 डिग्री कव्हर झाला, पण ऑलरेडी 90 डिग्री कव्हर झालेला आहे. मग सांगा, परत ओ पर्यंत आला, अँगल किती झाला? 180 डिग्री. कसं? इथून इतका 90 आणि इथून परत इतका 90. ठीक आहे. मग हे असतं π/रेडियन. 180 डिग्री म्हणजे काय असतं? π/रेडियन. आता इथून इतका 90, इथून इतका 90 आणि इथून इतका परत ऍडिशनल 90 म्हणजे किती झाला? आता 180 मध्ये परत 90 मिळवा, 270 आणि इथं येईल 3π/2 रेडियन. हे ना, किती येईल सांगा? 3π/2 रेडियन. आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा एन पासून पार्टिकल कुठं आला? ओला. सांग किती डिग्री? 360 डिग्री आणि किती रेडियन? 2π रेडियन. हे महत्वाचा पार्ट मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. हे महत्वाचा पार्ट आहे, एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे, इम्पॉर्टंट. लक्ष येते सगळ्यांच्या? या पद्धतीने आपल्याला हा पार्ट व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे.
आणि जो एकदम महत्वाचा आहे, ओ पॉइंटला किती अँगल, डिग्रीमध्ये किती, रेडियनमध्ये किती, है ना. मग आता एक माझा मुद्दा असा आहे की समजा इथं अँगल 0 आहे, इथं किती आहे, 90 डिग्री आहे, तर इथं किती असेल. कोणी म्हणाल 45 डिग्री आहे ना, पण किती राहू शकतो, पण कितीच्या मध्ये राहील, 0 आणि 90 डिग्रीच्या मध्ये राहील. कळतंय ना. मग आता पार्टिकल इथं आहे, याला म्हणायचं एनी पोझिशन. आणि जेव्हा पार्टिकल एनी पोझिशन असेल तेव्हा अँगल घ्यायचा फाय, जो काही असेल तो. समजा आता पी करता 35 डिग्री, जर तो ओच्या जवळ असेल, एमच्या जवळ असेल तर 45, 55, 60 डिग्री असेल. पण समजा पार्टिकल इथंच आहे, तर सांगा अँगल किती येईल. ओला आहे, स्टार्टिंगच आहे, झालेलंच नाही अजून मोशन स्टार्ट, तर अँगल किती येईल, 0. आणि हा जो पार्टिकलचा अँगल किती आहे त्याची व्हॅल्यू घेता फाय मध्ये, आणि याला म्हणतात अँगल ऑफ एस एच. आणि अँगल करता दुसरा शब्द आहे फेज. अँगल करता दुसरा शब्द काय सांगा, फेज. फेज ऑफ एस एच फाय. आणि त्याच्यावरून तुम्हाला आता मी सांगितलं फाय इक्वल टू 0 आहे, आणि मग तुम्हाला विचारलं कुठे आहे पार्टिकल, बिंदास डोळे मिटून सांगायचं पार्टिकल मीन पोझिशनला आहे. फाय इक्वल टू 65 डिग्री सांगितलं, मग पार्टिकल ओ आणि एमच्या मध्ये. फाय इक्वल टू 90 डिग्री सांगितलं, पार्टिकल कुठे आहे, एक्स्ट्रीमला. कळालं. सांगा जेव्हा फायची व्हॅल्यू किती असते, 0 डिग्री, कोणती पोझिशन सांगा, मीन पोझिशन. आणि फाय इक्वल टू 90 डिग्री म्हणजेच किती, π/2 रेडियन, तेव्हा सांगा कोणती पोझिशन, कोणती पोझिशन, कोणती पोझिशन, तर एक्स्ट्रीम पोझिशन. फाय म्हणजे सांगा, फाय म्हणजे काय, नवीन कन्सेप्ट आहे, काय म्हणायचं याला, फेज ऑफ एस एच एम. फेज म्हणजे सांगा, फेज हा शब्द कशाच्या बाबतीत वापरता, स्थिती. फेज म्हणजे स्थिती, किती अँगलवर आहे पार्टिकल ते सांगणारी टर्म, त्याला म्हणतात फेज ऑफ एस एच. कळालंय सगळ्यांना, है ना. मग आता एक मॅथमॅटिकल इक्वेशन तिथं आपण वापरतो डिस्प्लेसमेंट करता, है ना. मग आता समजा बघा, आपल्याला घ्यायचं आहे ओ आणि पी पॉईंट. सांगा आता हा ओ पॉईंट आणि हा कोणता आहे, पी. सांगा ओ पी इक्वल टू अंतर किती घेऊ मी, एक्स. आणि ह्या एक्स करता एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ए, म्हणजे काय सांगा, ॲम्प्लिट्यूड साईन ओमेगा टी. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, टी म्हणजे ओ पासून पी पर्यंत पोहोचण्याकरता लागलेला वेळ. सांगा टी म्हणजे काय सांगा, टाइम रिक्वायर्ड टू रीच फ्रॉम ओ टू पी, इथं ना. मग कळालं. सांगा मग हे काय आलं, टी. आणि फाय म्हणजे फेज ऑफ एस एच एम. याला म्हणायचं ऍक्च्युअली फेज न म्हणता इनिशियल फेज म्हणू, याला काय म्हणू आपण, इनिशियल फेज ऑफ एस एच एम. सुरुवातीला पार्टिकल किती अँगलवर आहे सुरुवातीला. म्हणजे समजा आता झोका आपण स्टार्ट केला मीन पासूनच, सांग म्हणजे सुरुवात मीन आहे, मग फाय किती घ्यायचा, 0. पण आपण काय केलं, झोक्याला एक्स्ट्रीमला नेऊन ठेवलं आणि तिथून अँगल मोजायचं ठरवलं. मग तिथून तो 0 नाही घ्यायचा, तो कुठे आहे पार्टिकल, एक्स्ट्रीमला आहे ना, मग तो π/2 घ्यायचा. म्हणजे इनिशियली कुठे आहे सांगा, मी सांगितलं की इनिशियली झोका फाय इक्वल टू 0 अँगलवर आहे, मग तुम्ही सांगणार तो मीनला आहे. मी सांगितलं इनिशियली झोका फाय इक्वल टू π/2 अँगलवर आहे, तुम्ही सांगणार तो एक्स्ट्रीमला आहे. म्हणजे किती पण अँगल सांगू शकतो, त्याची व्हॅल्यू येते, त्याला इनिशियल फेज नाव द्या. फायला मी फेज म्हटलं, बेसिकली इट इज इनिशियल फेज. आणि हा जो पूर्ण अँगल आहे,
हा याला म्हणायचं फेज ऑफ एस एच एम. पूर्ण याला काय नाव देऊ सांगा? फेज ऑफ एस एच एम. ज्याच्यामध्ये ओमेगा फेज ऑफ एस एच एम म्हणजे काय की मोशन स्टार्ट झाल्यावर पार्टिकल एवढा अँगल कव्हर करतो आणि मोशन स्टार्ट होण्याच्या पहिले एवढा, आणि दोन्ही मिळून ओमेगा टी प्लस फाय. समजा आता बघा, मी मोशन इथूनच स्टार्ट करणार आहे. स्टार्ट करताना झोका इथून आणून ठेवला आहे मी, आणि मग इथून मोशन स्टार्ट करणार आहे. तर सांगा फाय किती घेऊन टाका? पाय/2. अजून मोशन स्टार्ट झालेली आहे का? नाही. तरी पण आणि मग समजा आता एम पासून झोका निघाला आणि इकडं आला, त्याने किती अँगल कव्हर केला? ओमेगा टी. है ना? मग सांगा सगळा मिळून अँगल किती झाला? ओमेगा टी आणि प्लस फाय, दॅट इज ओमेगा टी प्लस फाय. आणि याला म्हणतात फेज ऑफ एस एच एम. तर ए इक्वल टू साईन ओमेगा टी प्लस फाय. कळालंय सगळ्यांना? है ना? तर यालाच आता आपण थोडस व्यवस्थित एक्सप्लेन करतोय मी. बघा इथं लक्षात घ्या. सांगा ही कोणती पोझिशन? मीन. ही कोणती? एक्स्ट्रीम. ही कोणती? एक्स्ट्रीम. ठीक आहे. इथं कोणता पॉइंट? पी. सांगा हे अंतर किती घ्यायचं? एक्स. आता सांगा एक्स करता इक्वेशन काय? एक्स इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा, सॉरी फाय. नवीन आहे, जुन्याच्यात अल्फा वापरायचे, फाय करून टाकून परत लिहितो. फाय. सांगा एक्स म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट. ए म्हणजे काय आहे? ॲम्प्लिट्यूड. इथं कोण येते? हे इतका अंतर. ठीक आहे. ए साइन अँगल आहे. ओमेगा टी. आता ॲक्च्युअल काय असतं? ओमेगा हा काय सांगा? अँगल अपॉन टाईम. फॉर्म्युला आहे याचा. मग अँगल ओमेगा इक्वल टू काय आहे? थिटा अँगल आणि टाइम टी. मग थिटा इक्वल टू काय येईल? ओमेगा इंटू टी. म्हणजे हा झाला अँगल. है ना? किती वेळेत कव्हर केलेला? टी वेळेत कव्हर केलेला अँगल. ओमेगा इज इक्वल टू थिटा अपॉन टी. मग थिटा हा सांगा टी वेळेत कव्हर केलेला अँगल मोशन स्टार्ट झाल्यानंतर. आणि फाय म्हणजे सुरुवातीचा अँगल. तो काय सांगतो? सांगा मग याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? अँगल. ए ॲम्प्लिट्यूड एक्स आणि टी म्हणजे मोशन स्टार्ट झाल्यापासून किती वेळ लागलेला आहे. कळालं? आणि सांगा मोशन जर मीन पासून स्टार्ट होत असेल तर फाय किती घ्यायचं? 0. आणि जर मोशन सांगा कुठून आणि मोशन जर एक्स्ट्रीम म्हणून स्टार्ट होत असेल तर फाय इक्वल टू घ्यायचं π/2 फ्रॉम एक्स्ट्रीम. तर हे टर्म्स तुम्हाला थोडं लक्षात घ्यायचे आहे. थोडंसं नवीन पार्ट आहे ना, पण काही हरकत नाही आहे, सहज लक्षात येऊ शकतं. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हा पूर्ण पार्ट लक्षात आलेला आहे. कळालेले सर्वांना? तर आजचं हे जे लेक्चर आहे हे आपण ह्या ठिकाणी थांबवतोय आणि पुढच्या लेक्चरला पुन्हा एकदा फ्रेश मूडमध्ये आपण पुन्हा भेटू आणि पुढचा पार्ट कंटिन्यू करू. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू मित्रांनो. थँक्यू थँक्यू थँक्यू.